नमस्कार. आत्ता मानसी म्हणाली तसं खरोखर गेल्या वर्षीच्या फेब्रुवारीमध्ये मला वरदविनायक खांबेटे यांनी त्यांच्या कवितांची PDF पाठवली आणि त्यांनी मगाशी म्हटलं तसं त्याच पद्धतीने आमचा या कवितांच्या संग्रहापर्यंतचा प्रवास अधूनमधून मी काही खूप काम केलं नाही, अगदी प्रामाणिकपणे सांगते, पण गीतेशची आणि त्यांची गाठ घालून दिली आणि त्यांचं जुळलं लेखक प्रकाशक कवी प्रकाशक म्हणून. याचा मला खरोखर मनस्वी आनंद आज आहे की आपण कोणाचं तरी नाव सुचवावं आणि त्याच्यातून काहीतरी सकारात्मक ऊर्जादायी असं घडावं. आज या स्वामिनी कविता संग्रहाचं प्रकाशन झालं त्याबद्दल मी कवी वरदविनायक खांबेटे आणि प्रकाशक गीतेश शिंदे या दोघांचंही मनापासून अभिनंदन करते. या संग्रहाला चांगल्या अर्थाने यश लाभावं अशी इच्छाही व्यक्त करते. मगाशी गीतेशनी उल्लेख केला तसं खरोखर सध्याचा काळ फार विचित्र आहे. विचित्र अशासाठी आहे की या काळामध्ये पुस्तक प्रसिद्ध करणं सोपं झालं आहे, पण पुस्तकावरती उत्तम संस्कार होणं आणि देखण्या रूपामध्ये ते प्रकाशित होणं हे मात्र अवघड झालं आहे. एक काळ असा होता की पुण्या मुंबईकडेच प्रकाशक होते आणि त्यामुळे लहान लहान गावांमधल्या अनेक सर्जनशील हातांना उजेडामध्ये येणं अवघड होतं. प्रकाशकांकडे संहिता पाठवायची, मग त्यांच्या निर्णयाची वाट बघत बसायचं, मग कधीतरी 6-8 महिने, वर्ष 2 वर्षसुद्धा त्या निर्णयाला लागायची. तोपर्यंत लिहित्या हातांची उमेद साहजिकच कमी होते, उत्साह कमी होतो आणि त्या प्रतीक्षेमध्येच बरेच वेळेला हा सृजनाचा अंकुर कोळपायला लागतो. असं घडलेलं आहे. आत्ता अलीकडे असं झालं आहे की प्रत्येक लहान सहान ठिकाणी प्रकाशक आहेत. छोट्या छोट्या गावांमधनं नवी मुलं मुली प्रकाशनाच्या क्षेत्रामध्ये, म्हणजे मला पूजा बडांगे आठवते आहे माई प्रकाशनची, की बेळगावच्या जवळच्या छोट्याशा गावामध्ये राहून सुद्धा एक चांगलं प्रकाशन, चांगलं या अर्थी की उत्तम संहिता निवडून त्याच्यावर चांगलं संस्करण करून त्याचं चांगली निर्मिती करून ती पोचवणं, हे सगळं एक साखळीसारखं काम असतं. हे काम आता पुष्कळ ठिकाणी होतं आहे. पण त्याचबरोबर दुसरी एक गोष्ट विचित्र म्हणण्याचं कारण असं की घाईघाईने आपलं लेखन समाज माध्यमांवरती टाकणं, हा टाकणं शब्दसुद्धा सतत मला खटकत आलेला आहे. टाकणंला एक स्वतःपासून दूर करून टाकल्याचा भाव आहे. तर ते तिथे सारखं म्हणजे जणू काही भज्याचा घाणा कढईतून काढल्या काढल्या लगेच गरम गरम बशीमध्ये ओतावा टाकावा, तसं ते झाली रे झाली कविता, लिहिलं रे लिहिलं काही की ताबडतोब समाज माध्यमांवर येतं. त्याच्यावरती अनेक लाईक्स वगैरे मिळतात आणि त्यातले काही लोक तरी असं म्हणतात, तू ह्याचं पुस्तक कर. जणू काही पुस्तक करणं ही डाव्या हाताचा खेळ आहे असं लोक समजतात. आणि मग होतं काय की अजिबातच संपादकीय संस्कार नाही, कुणा जाणकाराचं मत नाही, अवलोकन नाही आणि असं अर्धकच्चं बरेच वेळेला घाईघाईमध्ये लिहिलेलं, म्हणजे शब्दसुद्धा कधी कधी इतके चुकीचे वापरलेले असतात की असं वाटतं अरे राजा, हे असं नाही, तुला असं म्हणायचं असावं, जरा शोध घे. मुद्रित शोधन नीट केलेलं नाही. आत्ता यांनी सांगितलं की आम्ही एकेका स्वल्पविराम पूर्णविरामावरती काम केलं, ते काम दिसतंय पुस्तकात, असं जाणकार वाचकाला नेहमी खटकत असतं की किती ढिसाळ काम केलं आहे. लेखकाला कशी आस्था नाही आपण लिहिलेल्या शब्दांबद्दल, आपण लिहिलेल्या आशयाबद्दल. असं खूप, म्हणजे आमचे एक संजय भास्कर जोशी नावाचे मित्र आहेत पुण्याला, ते नेहमी म्हणतात की बेसुमार गर्दी झाली आहे पुस्तकांची, पण ती पुस्तकं सगळी सुमार आहेत. म्हणजे सुमार पुस्तकांची बेसुमार गर्दी हे जर या काळाचं लक्षण असेल, तर अशा काळामध्ये अस्सल कविता, चांगलं लेखन हे काहीसं बाजूला उभं राहतं, अंग सोडून उभं राहतं असं मला नेहमी वाटत आलंय. आणि मग हे शोधून काढणं, ते जर खरंचच चांगल्या प्रतीचं सकस असं असेल, तर त्याला कुठेतरी रसिकांपर्यंत पोहोचवणं, ह्या सगळ्या गोष्टी बुजुर्गांच्या दृष्टीने कर्तव्याच्या असायला पाहिजेत असं मला वाटतं. आणि शिक्षक म्हणून, प्राध्यापक म्हणून, PhDची मार्गदर्शक म्हणून मला नेहमी माझ्या विद्यार्थ्यांकडे मी जसं बघते तसंच पुष्कळ वेळेला या सगळ्या गोष्टींकडे बघत आले आणि मला ते महत्त्वाचं वाटतं. मला असं वाटतं की ह्याची निगराणी आपल्याला जेवढी शक्य आहे तेवढी आपल्या 2 हातांनी आपल्या मर्यादित कुवतीनुसार आपण करायला पाहिजे.
तर त्यामुळे असा हा विचित्र काळ. दुसरं या काळाचं विचित्रपण असं आहे, ज्याचा उल्लेख गीतेशनी पण केला, की सामाजिक वास्तवाचं चित्र प्रकर्षाने मांडणारी कविता, प्रकर्षाने मांडणारं लेखन, थोडंसं असं रिपोर्टाज या पद्धतीकडे जाणारं लेखन, ह्याचा हा चलतीचा काळ आहे. तुम्ही बघा पुस्तकांची नावं, पुस्तकांना कोणत्या पुस्तकांना पुरस्कार मिळतात, हे सगळं पाहिलं की आपल्या लक्षात येतं की या तत्कालीनतेचा खूप मोठा प्रादुर्भाव असलेल्या लेखनाला उचलून धरण्याचा हा काळ आहे. आणि गंमत म्हणजे याला सर्वसामान्य रसिकांचा पाठिंबा नाही आहे बरं का, आम्हाला कळतच नाही. किंवा सारखा काय तो आक्रोश, सारखं काय ते रडगाणं, याच्यापेक्षा वेगळं काही जीवनात नाही आहे का, ते कधीच येत नाही. म्हणजे झोपाळ्या वाचून झुलायचे असे दिवस नाहीतच की काय कधी, तर आहेत ना. प्रत्येकाच्या आयुष्यामधला जो वसंत ऋतू असतो त्याच्यामध्ये हे झोपाळ्या वाचून झुलायचे दिवस असतातच. पण मग ते का नाही आहेत शब्दामध्ये, ते का नाही कुणी मांडत, तर ते आउट ऑफ फॅशन झालं आहे. असं काही लिहिलं की ते हळवं, रडकं, मऊ, लयचपेचं, ज्या कारणाने श्यामची आई या साने गुरुजींच्या पुस्तकाची संभावना आपण केली, त्याच कारणाने हळव्या, तरल, अतिशय चिमटीत पकडायला, शब्दांच्या चिमटीत पकडायला अवघड अशा अनुभूती कवितेसारख्या माध्यमामधून मांडणं हेच मुळी आता खूप दुर्मिळ होत चाललं आहे. त्या पार्श्वभूमीवरती मी या कवितांकडे पाहिलं आणि म्हणून मी तो पहिला अभिप्राय पाठवला की या कविता आहेत, याच्यामधून काहीतरी निबंध सांगायचे, काहीतरी क्रांतिकारी विचार सांगायचा आहे. असं काही नाही. क्रांतिकारी विचार सांगणारी केशवसुतांची कविता आपल्याला माहिती आहे की, जुने जाऊ द्या मरणा लागून, जाळून किंवा पुरून टाका, हा विचार त्यांनी 1885-87 मध्ये दिला आहे आपल्याला. म्हणजे विचार कवितेला वर्ज नाही आहे, पण तोच फक्त म्हणजे कविता नाही आहे. तर ह्या अत्यंत तरल संवेदना शब्दमाध्यमामधून मांडणं ही फार अवघड गोष्ट ह्या कवीला साधली आहे असं मला वाटतं, आणि त्यासाठी खरोखर मनःपूर्वक कौतुक करते. या कविता जेव्हा माझ्याकडे अवलोकनासाठी आल्या तेव्हा मला पहिल्यांदा जाणवलं ते असं की अनेक वर्ष हा कवी कविता लिहितोय, पण त्याला प्रसिद्धीचा वारा लागला नाही. या संयमाचं मला फार महत्त्व वाटलं. मगाशी उल्लेख केला तसं झालं रे झालं की लगेच समाज माध्यमांवरती ते कधी पोस्ट करतो ह्याची इतकी घाई असण्याच्या या काळात अनेक वर्ष लिहिलेली कविता आपल्याच जवळ ठेवणारा कवी वेगळाच म्हटला पाहिजे. आणि मग त्यांनी हा निर्णय घेतला की हा संग्रह छापूयात, त्यासाठी सुद्धा अभिनंदन. संयम ही आजच्या काळातली अत्यंत दुर्मिळ अशी गोष्ट झालेली आहे, हे आपण सगळेजण सगळ्या क्षेत्रांमध्ये बघतो. इतकी घाई सगळ्याची सगळ्यांना झालेली आहे. शब्दांच्या वापरामध्ये विचार नाही, विचार व्यक्त करण्याच्या पद्धतीत विचार नाही, कुठेतरी थांबून शांतपणे विचार करून आपल्याला जे म्हणायचे ते हेच आहे का असाही विचार न करता धडा 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 लोक बोलत सुटतात, सगळ्या क्षेत्रातली. हां, फक्त राजकारणाला नाही आहे हे लागू. आणि मग त्यांना 2 दिवसांनी आपले शब्द मागे घेण्याची वेळ येते, माफी मागण्याची वेळ येते, वगैरे वगैरे. हे सगळं आपण जाणतो. या काळामध्ये शांतपणे विचार करून पुन्हा पुन्हा हे खरंच छापणे योग्य आहे का, हे 4 जणांना विचारून तिथपर्यंतचा प्रवास करणं हा खरंच संयमाचा प्रवास आहे. त्यासाठी सुद्धा मी त्यांचं अभिनंदन करते. त्यांनी त्यांच्या मनोगतात म्हटले की या कविता आत्मानंदासाठी झाल्या. ही गोष्ट मला खूप महत्त्वाची वाटते. कारागिरी आणि कला याच्यामध्ये खूप महत्त्वाचा फरक आहे. जाणत्या विचक्षण वाचकाला तो नीट समजतो. सहजपणे मंचीय कविता ऐकण्याचे हे दिवस आहेत आणि त्यामुळे तिथे जी कविता ऐकायला येते तीच खरी कविता असाही बराच मोठा गैरसमज आपल्यासारख्या अनेकांचा झालेला असतो. त्या पार्श्वभूमीवरती मी हे बोलते आहे. इकडे कृपया लक्ष द्या. कविता संग्रहाच्या शीर्षकापासूनच आपण विचार करूयात. स्वामिनी. मला असं वाटलं की हे शीर्षक 2 अर्थ सांगतं. एक वाच्यार्थ आहे, तो सरळ सरळ स्त्रीशी संबंधित आहे, आणि लक्ष्यार्थ ज्याला म्हणतो आपण सूचित अर्थ, तो कवितेशी संबंधित आहे, प्रतिभेशी किंवा स्फूर्तीशी संबंधित आहे असं मला वाटलं, आणि त्यामुळे या शीर्षकाला ही माझी दाद आहे. दुसरी गोष्ट, ज्या मुखपृष्ठाबद्दल विचार केला, औरंगाबादच्या चित्रकाराचा उल्लेख गीतेशनी केला. या मुखपृष्ठावरती एक रेखाचित्र सम
असं आहे, ती स्त्रीच आहे हे कळतं आपल्याला. पण त्या रंगांमधनं व्हायब्रंट, ज्याला रसरशीत रंग म्हणतो आपण, अशा रंगांमधलं हे चित्र आहे. त्या चित्रांमध्ये उष्ण आणि थंड दोन्ही रंगसंगती वापरलेल्या आहेत आणि त्यामुळे एकीकडे प्रतिभा, कवितेचं आश्वासन, आणि दुसरीकडे मगाशी जो उल्लेख गीतेशनी केला की ह्या कवितांमध्ये दोन प्रमुख अशा वृत्ती दिसतात. एक प्रवृत्ती आहे आणि एक निवृत्ती किंवा विरक्ती आहे. तर हा जो भगवा लाल रंग आहे हा तिकडे नेणारा आहे असंही मला वाटलं. माझ्या ब्लरमध्ये मी जो शेवटच्या ओळीचा उल्लेख केला आहे तो पुन्हा एकदा वाचते की पार्थिवाच्या जडतेमधून या कवीला अपार्थिवाच्या गहन निळाईत विरून जायचं आहे. हे केवळ शब्द नाही, हा या कवितांचा प्रत्यय आहे, ही या कवितांची अनुभूती आहे. आपण शांतपणे वाचाल तेव्हा आपल्या लक्षामध्ये येईल की मातीमध्ये उगून सुद्धा मेघापर्यंत पोचणं म्हणजे काय, तर पार्थिवाकडून अपार्थिवाकडे जाणं. कुसुमाग्रजांची ओळ आहे ना ती. प्रेमकर भिल्लासारखं वाणावरती खोचलेलं, मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोचलेलं, त्या मेघापर्यंत जाण्याची जी ओढ आहे ती या मनाला कधी ना कधी लागलेली आहे आणि ती निसंकोचपणे या कवितांमध्ये त्यांना उतरवता आलेली आहे. तर ह्या अपाराच्या ओढीचं जे काय दर्शन, चित्रण आणि दर्शन याच्यामध्ये सुद्धा फरक आहे बरं का. चित्रण करणारे खूप असतात, पण दर्शन घडवणं याला आपल्या परंपरेत एक आध्यात्मिक अर्थ आहे. तर असं दर्शन यातल्या कित्येक कवितांमधनं आपल्याला घडतं. त्याहीमुळे ही कविता वेगळी आहे, समकालाला छेदून जाणारी आहे असं मला म्हणायचं आहे. या कवीच्या भावविश्वाला जे व्यापून राहिले ते स्त्रीचे विभ्रम हे विविध प्रकारच्या कवितेमधून म्हणजे प्रेमकवितेमधून या संग्रहामध्ये आले. त्यामुळे प्रेमकविता ही प्रापंचिकाची, प्रवृत्तीची, आसक्तीची अशी एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला मी उल्लेख केला तसं आध्यात्मिक असं एक अस्तर या कवीच्या मनोवृत्तीला आहे आणि म्हणून त्याच्या कवितेमध्ये ते स्वाभाविकपणे उतरलंय असं माझ्या लक्षात येतं. त्याची काही उदाहरणं मी पुढे देणारच आहे. प्रेयसी आणि कविता किंवा प्रतिभा या दोन्हीचा संबंध या शीर्षकामध्ये आहे असं मी का म्हणते, त्याच्यासाठी मी एक कविताच आपल्याला वाचून दाखवणार आहे. प्रतिभा वाट किंवा उंबरा किंवा बाधा या कवितांमध्ये सरळ सरळ लक्षामध्ये येतं की म्हणता म्हणता त्या स्त्रीचं रूपांतर अचानकपणे कवितेमध्ये, प्रतिभेमध्ये, प्रतिभेच्या स्फुरणामध्ये झालं आहे असं आपल्या लक्षामध्ये येतं. एक कविता वाचून दाखवते. खरं म्हणजे ह्यातल्या खूप कविता वाचून दाखवण्यासारख्याच आहेत त्याच्यावर बोलण्यापेक्षा, पण तरी कवितेचं शीर्षक आहे उमरा. सहजच ढळते तिची पापणी, मनात माझ्या फूल सडे. सुंदर शब्द आहे, फूल सडे. फूल माहिती आहे, सडे पण माहिती आहे, पण फूल सडे असं जे एकत्रित रूप होतं ही कवीची निर्मिती. मी नव्हता कधी हा शब्द कुठल्या कवितेत यापूर्वी वापरला. बऱ्याच प्रकारचे सडे अनुभवले, पण तरी फूल सडे हा सुंदर शब्द तुम्हाला कॉईन करता आला असं मी म्हणते. सहजच ढळते तिची पापणी, मनात माझ्या फूल सडे. कधी रुसावे तिने, नि जावे उरात माझ्या खोल तडे. मोरपिसाच्या अंगांगावर तिने स्पर्शता काटाये. ओठांनी ती फूल चुंबिता, फुलासही त्या दंश चढे. स्वतःत मशगुल खुशाल शीती, समोरुनी चालत जाता. ऊन होतसे मलूल आणिक, वाऱ्यालाही भूल चढे. इतकी कोमल काया किरे, स्पर्श राहिला दूरच पण. दवबिंदूंचा हार घालता, त्याचाही तिज फास पडे. केवढी तरल अशी ती प्रतिमा आहे बघा, की दवबिंदूंच्या हाराचा सुद्धा तिला फास वाटेल. सगळ्या वाटा सगळे रस्ते तिच्याच पाशी नेती रे. अन्य कोठल्या दिशेच वेडा, पक्षी मनाचा कसा उडे. किती एकाग्रपणे तिच्या पाशी त्याच्या सगळ्या वाटा जात आहेत, मनाच्या, भावनेच्या, संवेदनेच्या, विचारांच्या आणि कदाचित कृतीच्या सुद्धा. सगळ्या वाटा सगळ्या रस्ते तिच्याच पाशी नेती रे. अन्य कोठल्या दिशेस वेडा, पक्षी मनाचा कसा उडे. दार घराचे तिच्याच साठी सताड उघडे आहे रे. सांग कोठल्या उंबऱ्यात पण, तिथे तिचे पाऊल अडे. हा इतका आस लावून बसलाय, त्याच्या सगळ्या वाटा सगळं हे तिच्या दिशेने जातं आहे आणि तिचं मात्र पाऊल कुठल्या तरी उंबऱ्यापाशी अडलंय. ही स्त्री असू शकते, प्रेयसी असू शकते किंवा कविताही असू शकते. असा जो भाग आहे की ही कविता म्हणू की ही प्रेयसी म्हणू,
हे सहजपणे या कवितेमध्ये येत गेलंय आणि जेव्हा शब्दांमध्ये मांडलेल्याच्या पलीकडे असं काहीतरी कविता तुम्हाला सांगते, सुचवते, ध्वनित करते, तेव्हा ती कविता नक्कीच जमिनीपासून बरीच वर उचललेली असते असं मला वाटतं. कशासाठी मी म्हणलं की या कविता चांगल्या आहेत, अस्सल आहेत, तर अभिव्यक्ती साधीच आहे, फार काही त्याच्यामध्ये अलंकरण नाही आहे, पण ऐकता ऐकता तुम्हाला जाणवलं असेल की वृत्तबद्ध कविता आहे. लयदार वृत्तबद्ध कविता हेही या काळामध्ये आउट ऑफ डेट झालेलं आहे. मुक्तछंद त्याची चलती आहे, कारण तो चटकन लिहिता येतो, फार काही त्याच्यासाठी कष्ट करायला लागत नाहीत. मला तर असे कितीतरी क व डे माहिती आहेत की जे कुठेही ती ओळ तोडतात आणि तिला कविता म्हणतात. म्हणजे त्याला गद्य का म्हणू नये, ते सरळ ओळीने लिहिलं तर ते गद्यप्राय लेखन असतं, पण ते केवळ 2-2, 3-3 शब्दात हवं तसं तोडमोड करून एकाखाली एक ओळी लिहिल्या आहेत म्हणून त्याला कविता म्हटलं जातं. असा हा काळ आहे. अशा काळामध्ये वृत्तबद्ध कविता लिहिणं सोपं नाही बरं. आणि मग आत्ता इथे ऐकलं मी जेव्हा की त्यांचं संस्कृतचं अध्ययन, त्याच्यामधलं काही काम, त्याची आवड, त्याची रुची हे झिरपत जातं. तुम्हाला कविता करायची म्हणून ह्या सगळ्या गोष्टींचे अभ्यास नाही उपयोगी पडत. तुमचे अभ्यास आधी असायला लागतात आणि मग तो अनुषंग, बाय प्रॉडक्ट तुमच्या कवितेत, तुमच्या लेखनात स्वाभाविकपणे उतरतो. कुणी डिक्शनरी, शब्दकोश शेजारी घेऊन बसत नसतं की आता ह्या शब्दासाठी हा बघू का तो बघू. ते कृत्रिम ठरतं. ते तुमच्या आत असायला लागतो तो जिरपा. झरा मुळसाची खरा असं आपल्याकडे म्हटलं गेलं आहे जुन्या काळात. तर तो खरा असेल जरा, तर तो आपोआप कुठून ना कुठून त्याची ओल प्रकटत राहते कवितेमध्ये, कुठल्याही लेखनामध्ये किंवा कोणत्याही कलाकृतीमध्ये असं मला वाटतं. या कविता लयीत वाचता येतात. आत्ताही तुम्हाला जाणवलं असेल, गीतेशनी वाचली त्याही कवितेत होतं, गीतेशनी त्याला असं म्हटलं की मी गुणगुणतोय तुझ्या कविता. तर ह्यातल्या अनेक कविता खरोखर संगीतानुकूल आहेत. कुणातरी चांगल्या संगीतकाराच्या सुरांचा स्पर्श त्याला व्हावा हेही या निमित्ताने मी सांगते. तिसरी गोष्ट, छोट्या छोट्या कविता वाचायची खूप सवय आहे आपल्याला, पण तेवढंच असेल तर ते झेपतं. कडव्या मागून कडवी 10, 12, 14 अशा कडव्यांच्या त्यांच्या कविता आहेत. आणि भावकवितेचं कसं असतं माहिती आहे का, आपल्याकडे ती व्याख्या आहे ना, आपल्याकडे नाही, बाहेरून आलेली आहे, वर्ड्सवर्थची व्याख्या आहे, स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग्स रिकलेक्टेड इन ट्रँक्विलिटी. ते पॉवरफुल फिलिंग्सचा जो फ्लो आहे तो फार काळ राहणारा नसतो. ती उत्कटता भरून आली की ती सरसर सरसर कागदावरती उतरवावीच लागते, ती विरून जाते क्षणात. मला इथे पुशी रेग्यांची एक आठवण मुद्दाम सांगावीशी वाटते. पुशी रेग्यांना बरेच वेळेला स्वप्नामध्ये कविता दिसायच्या, ओळी, आणि मग सकाळी उठलं की त्यातलं काहीतरी मोडकं तोडकं आठवायचं, बरंचसं विस्मरणात गेलेलं असायचं. मग त्यांच्या काही मित्रांनी, गंगाधर पाटलांनी लिहिलेली आठवण आहे, त्यांना सांगितलं की अहो तुम्ही शेजारी कागद पेन्सिल तरी ठेवा आणि अंधारातच लिहा, सकाळी उठल्यावरती पाहिजे तर ती ओळीवर खाली शब्द इकडे तिकडे गेले असतील तर ते नीटनेटकं लिहा, पण तुम्ही अशा जाऊ देऊ नका हो तुमच्या कविता, कळवळून त्यांना सांगितलं. आणि म्हणजे असं घडतं. जेव्हा ते असं म्हणतात की या कविता आल्या झाल्या, तेव्हा ते काय असू शकतं याचा अंदाज आपल्या कविता आपण न लिहिणाऱ्या लोकांना फारसा येत नाही, पण हे समजू शकतं कारण अनेक कवींना अशा, आणि मग त्या झाल्या आणि मग नाही लिहिल्या गेल्या, कुठेतरी भलत्याच ठिकाणी सुचल्या. आपण पाडगावकरांची श्रावणात घननिळाचा किस्सा ऐकलाय ना, मुंबईच्या लोकलमधनं जाताना लिहिलंय. किंवा तेंडुलकरांनी शांतता कोर्ट चालू आहे या नाटकाचं शेवटचं बेणाराचं जे स्वगत आहे ते बाथरूममध्ये बसून लिहिलं घराच्या. त्यांना हवी तशी शांतताच घरामध्ये मिळेना आणि तगादा इतका होता वेळेचा की हे ताबडतोब 8-10 मिनिटांचं एक काहीतरी जोडून द्यायला पाहिजे, कारण राज्यनाट्य स्पर्धेमध्ये ते नाटक होणार होतं. तर तेंडुलकरांनी लिहून ठेवली आठवण की मी बाथरूममध्ये स्वतःला कोंडून घेतलं आणि तिथे बसून मी ते बेणाराचं स्वगत लिहिले, ज्या स्वगताबद्दल आज अनेक लोकांनी अनेक ठिकाणी त्याची खूप भलावण केली आहे, त्याच्याविषयी बोललं जातं. तेंडुलकरांच्या नाटकांवर बोलायचं म्हणजे बेणाऱ्याच्या स्वगतावर बोललंच पाहिजे, इतकं ते महत्त्वाचं स्वगत त्यांनी स्वतःला बाथरूममध्ये कोंडून घेऊन दिलं आहे. तर भावकवितेचं हे वैशिष्ट्य आहे की ती आली की ती ताबडतोबीने शब्दबद्ध व्हावी लागते, नाहीतर कापरासारखी ती उडून जाते. हाही संदर्भ कापराचा त्यांच्या कवितेत अनेक ठिकाणी आलेला मला दिसतोय. त्यामुळे विनाविलंब ती कविता लिहून ठेवली, ह्याच्याबद्दल पण तुमचं खरं म्हणजे मी अभिनंदनच करते. तुमची एकूण वृत्ती बघता लेट गो असं झालं असतं तर आश्चर्य वाटलं नसतं. जुन्या कवींच्या अजून काही कवितांमध्ये आपल्याला असंही दिसतं की 10, 12, 15 कडव्यांची कविता लिहितात
गडकरी गोविंदाग्रज आणि खाली पुन्हा अपूर्ण असं लिहितात कंसामध्ये. मला ते कुठेतरी मजेशीर साम्य वाटलं की इतक्या प्रदीर्घ अशा कविता लिहिणं हे एक प्रकारचं आव्हान आहे आणि तेही आव्हान फार चांगल्या पद्धतीने त्या कवीला पेलता आलं आहे. आता थोडंसं त्यांच्या प्रेमकवितांबद्दल बोलायला मला आवडेल. मगाशी म्हटलं तसं सध्या प्रेमकविता आउटडेटेड झालेली आहे, पण प्रेमकविता निखळ आनंद देते आपल्याला. आपल्याही 16 ते 20 या काळातल्या त्या संबंध काळाच्या तुकड्याला कुठेतरी मोरपिसाचा स्पर्श ती करून जाते आणि तेवढ्या वेळापुरते तरी आपण त्या काळामध्ये जातो. त्यामुळे प्रेमकवितेचं सामर्थ्य आणि सगळ्यात महत्त्वाचं हिंसेला उत्तर आहे प्रेम. आकाशाचा सारांश प्रेम आहे असं कुसुमाग्रजांनी म्हणून ठेवलंय. तर आत्ताच्या काळात तर फारच गरजेचं आहे. आपण विसरूनच गेलोय, आपण स्वतःवरही प्रेम करत नाही आणि त्यामुळे आपल्याला इतरांवर प्रेम करणं सुद्धा अवघड जातं. तर प्रेम ही गोष्ट काय आहे, ती काय काय करू शकते आणि ती केवढी सर्जनशील सामर्थ्यशाली शक्ती आहे, याकडे पुन्हा एकदा सगळ्यांचं लक्ष वेधून घेण्याचं सामर्थ्य असलेल्या या कविता आहेत असं मला वाटतं. सतत पेटवा पेटवीची अभिव्यक्ती, सतत हिंसा, सतत आरेला कार्य करणं, ह्या सगळ्या वातावरणामध्ये म्हणून मी तो शब्द ब्लरमध्ये लिहिला आहे की हे झुंबर जरूर आहे, पण ते पेटलेलं नाही आहे, ते उजळलेलं आहे. तर ते उजळणं जे आहे ते आजूबाजूच्या सगळ्या वातावरणाला एक शांत संयत प्रकाशाचं वरदान देणारी अशी ती गोष्ट आहे असं मला वाटतं. त्यामुळे या कवितेतली जी प्रेयसी आहे ती साजण भारीत प्रेयसी आहे. हे असले शब्द त्यांना सुचू जाणेत. फार सुंदर शब्द आहे. साजण भारीत प्रेयसी आहे, समर्पणाला सिद्ध आहे. समर्पण ही सुद्धा गोष्ट आता आउटडेटेड झालेली आहे. सतत हक्कांच्या भाषेमध्ये बोलण्याचा हा काळ आहे. त्या काळामध्ये आपल्या प्रेमाला समर्पित होणं ही खूप मोठी गोष्ट आहे. कधी ती जन्मभरासाठी त्याला आठवणींचं दान देऊन गेली आहे आणि त्याच्या हाती कवितेच्या व्याकुळ ओळी ठेवून गेली आहे. तिच्यासाठी त्यानं सुद्धा प्राणांची वात लावली आहे. लक्षात घ्या, प्राणांची वात लावली आहे आणि देहाची पूजा बांधायची आहे आणि त्यातून देहातीत व्हायचं आहे. फार महत्त्वाचं आहे. मी ज्या आध्यात्मिक जाणीवेबद्दल मगाशी बोलले ती ही आहे. देहातून देहाच्या पलीकडे जाणं म्हणजे त्या अद्वैताचा अनुभव घेणं. आणि हे अद्वैत परमेश्वर आणि भक्ताचंच असतं असं नाही. प्रत्येक दोन गोष्टींमध्ये ते संभाव्य असतं याचं सूचन ही कविता करते. त्याला आपल्या मौनाचं भाषांतर जमेल तिला याची खात्री सुद्धा वाटते. मला हेही खूप विशेष वाटतं की केवढा विश्वास आहे, केवढं जाणलं आहे तिला हे दिसतं त्याच्यातून. परीक्षाच घ्यायची ती मनातल्या शुद्धतेची, असं तो लिहितोय कवी. परीक्षा घ्यायची ती ग मनातल्या शुद्धतेची, मग परवा कशाला ग प्रमाणांची आरोपांची. बाहेर कुठे सिद्ध करायची गोष्टच नाही आहे, ही तुझी माझी गोष्ट आहे. त्यामुळे आपल्या शुद्धतेची फक्त आपण काळजी घ्यायची आहे. फार महत्त्वाची गोष्ट आहे ही असं मला वाटतं, कारण दाखवेगिरीचा हा मोठा काळ आहे. सगळ्या अंगभर वावटळ घुमते आहे असं म्हणणारा मोकळा धीट शृंगारसुद्धा या कवितेत आहे, पण तो कुठेही आवाजवी बोल्ड होत नाही. म्हणून मी शालीन हा शब्द वापरला आहे. ही पण गोष्ट खूप महत्त्वाची आहे. सगळ्या गोष्टी उघड्यावर प्रदर्शनासारख्या मांडण्याचा हा काळ आहे. त्या काळामध्ये या शालीन अभिव्यक्तीचं महत्त्व जरूर आहे असं मला वाटतं. आणि शरीराचे अनुभव वर्ज नाहीतच, कारण मन आणि शरीराची जुळणी महत्त्वाची आहे हे पटलेलं आहे कवीला. ती मातब्बरी त्याला समजलेली आहे आणि म्हणून ओठांनी देहाचं गाणं टिपता येतं, गोऱ्या पाठीवर कविता लिहिता येते. चंदनात चांदणं विसावतं तसं मिलन वाटतं. अशा अप्रतिम प्रतिमा त्यांच्या या प्रेमकवितांमध्ये आपल्याला दिसतात. आता या प्रेमकविता फक्त सफल प्रेमाच्या आहेत, मिलनाच्या आहेत असं नाही. त्याच्यात दुरावा आहे, त्याच्यात ताटातूट आहे. कधी कधी त्याची अबोल प्रीत तिला समजलीच नाही आहे. मग प्रीती केली चुकले काय असं कवीला विचारावंसं वाटलेलं आहे. किंवा आठवणींच्या देव्हाऱ्यातून तुझ्याच पादुका पुजतो आहे, अशा आठवणी ती ठेवून गेली आहे, म्हणजे दुरावा आहेच असंही कवी म्हणतो. आणि मग पुढे बघा, पैलतटी रंगीत असे का जगश्रीरंगा. पैलतटी ऐलतट ऐहिकाचा संसाराचा, पैलतीट विरक्तीचा निवृत्तीचा, कदाचित देवाचं स्थान असलेला. म्हणून त्या श्रीरंगाला प्रश्न आहे की पैलतटी रंगीत असे का जगश्रीरंगा, ऐलतटी काळ्याने सगळे नटले आहे. काय दिला? प्रेमामधल्या विफलतेने अनुभव हा दिला की ऐलतटी सगळं काळ्याने भरलेलं आहे. किंवा जाणारच सारख्या कवितेमध्ये त्यांनी म्हटलंय की ताटातूटच कायमची तर काही उरायला नको, पानगळीसाठी देखील काही मागे राहायला नको. ऐक जरा
नुसतेच पंख तोडून जाऊ नकोस, जाताना आभाळच माझे सोबत घेऊन जा. काहीच ठेवू नको शिल्लक. इथे दुःख करायला, वेदना कवटाळून बसायला अशी काही ठेवायची सुद्धा गरज नाही. सगळंच घेऊन जा, म्हणजे मला निस्संग करून जा, मला पूर्ण लुटून जा, अशा प्रकारचा भाव ही कविता व्यक्त करते. वेळ पुढे जातोय तरी आध्यात्मिक जाणीवेबद्दल मला बोलल्याशिवाय राहवत नाही आहे. मगाशी म्हटलं तसं ज्या निवृत्तीच्या, ज्या विरक्तीच्या कविता आहेत, कवितांपेक्षा त्यातला भाव हा मनात असल्याशिवाय कवितेमध्ये उमटत नाही, सहजपणे अभंग सुचावा तशा प्रकारच्या या कविता आहेत. किती पैल आहे किनाराकडे ना, नवारा न लाटा कुणी साथना, आता खेचुनी घे मला तू अनंता, कृपाळा करी दे तुझा हातना. कुठल्या मनस्थितीमध्ये एकटं, उदास, विषण्ण असं वाटत असताना त्याची आठवण येणं आणि मग अशा वेळेला तू तुझा हात मला दे असं म्हणणं हे सहज शक्य नसतं. अशा वेळेला सुद्धा त्याची आठवण येणं ही फार मोठी गोष्ट आहे. किंवा प्रीतीची आग कशी लागते तर जाळून नश्वर ओढीला, जी ईश्वरतेचे धरते पाय. फार महत्त्वाची गोष्ट आहे नश्वर आणि ईश्वर असणं. मगाशी म्हटलं तसं खरंच मातीमध्ये उगवून मेघापर्यंत कसं जातं प्रेम, तर ते हे जाळून नश्वर ओढीला, जी ईश्वरतेचे धरते पाय, या अद्वैतानंतर सखये बोलावे ऐकावे काय. फार सुंदर आहेत. म्हणजे मोह होतो की कुठे कुठे या उद्धृत करायला पाहिजेत. ओळी फार सुंदर लिहिल्या आहे. तर नश्वरता, लौकिक, अलौकिकाची ओढ, पार्थिक ओढ, अलौकिक अद्वैत, यातले सगळे ताण फार चांगल्या पद्धतीने तोलणाऱ्या, त्यांची प्रतीती देणाऱ्या अशा या कविते आहेत आणि कवितेत आहेत. आणि भाषा इतक्या सहजपणे वेगवेगळ्या शब्द आणि शब्दसंहती त्यांना सापडल्या आहेत किंवा त्यांच्यातून उगवल्या आहेत असं मी म्हणते. काही अगदी थोडीशी उदाहरणं देते, कारण त्या तुम्हीच खरं म्हणजे शोधून त्याचा आनंद घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. ते असं म्हणतात की भरपूर लिहिलेलं आहे त्यामुळे. बीजवृक्ष, चांदण, चंदन, असंख्य फुलांचे उल्लेख तर त्याच्यात आहेतच, पण त्यांच्या दरवळांचे उल्लेख आहेत आणि ते सगळे पुन्हा प्रेमाशी जोडलेले आहेत. निसर्गातले अनेक घटक वर्णनांच्या नाही तर प्रतिमांच्या पातळीवरती या कवितेमध्ये आपल्याला अनुभवायला येतात आणि प्रतिमा फार सुंदर आहेत. म्हणजे मोह होतोय मला प्रतीक आणि प्रतिमा ह्यातला फरक 2 मिनिटात जाता जाता सांगावा. प्रतीकांना ठरलेले अर्थ असतात, म्हणजे पांढरा रंग शांततेचा, भगवा रंग त्यागाचा वगैरे, आणि हे सगळे त्या भाषक लोकांनी, त्या संस्कृतीतल्या लोकांनी मानलेले असतात, मान्य केलेले असतात. त्यांना अनेक युगांची मान्यता असते. प्रतिमा ही गोष्ट तो कवी त्या त्या क्षणाला सुचली म्हणून लिहितो. चं महत्त्वाचं आणि अतिशय गाजलेलं उदाहरण म्हणजे काढसखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात. तर चांदण्याचे हात तुम्ही कुठल्याही शब्दकोशात शोधायला गेलात तर हा शब्द सापडणार नाही, कारण ती कुसुमाग्रजांची निर्मिती आहे. तर चांदण्याचे हात म्हणताना कवीला काय 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 म्हणायचं आहे, त्या चांदण्याचा आणि हातांमधल्या कोणत्या साम्याबद्दल बोलायचं आहे, हे सगळं केवळ त्या 2 शब्दांमधनं आपल्यापर्यंत येतं. अशा अनेक प्रतिमा या कवींनी इथे वापरल्या आहेत असं मला वाटतं. एकच उदाहरण देते. पाऊस उचलून येती क्षितिजा आडून मोर, पाऊस उचलून येती क्षितिजा आडून मोर, लहरी लहरीवर जाते पेरून कोकिळा सूर. आता म्हटलं तर कोकिळ आणि मोर, पण ह्यांचं वर्णन नाही आहे. पाऊस उचलून आणणारे मोर ही प्रतिमा झाली, किंवा लहरी लहरींवरती सूर पेरणारी कोकिळा ही प्रतिमा झाली. कोकिळा गाते हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, कोकिळ गातो ॲक्च्युली, पण तरी. तर अशा प्रतिमांचं फार सुंदर असं संघटन या कवितेमध्ये आहे. रसग्रहण करायचं तर खूपच प्रत्येक कवितेबद्दल बोलायला पाहिजे. मला सगळ्यात महत्त्वाचं हे वाटतं की ह्याच्यामध्ये अहिल्या, मिथिला, उर्मिला यांच्यावरच्या काही कविता आहेत ज्या दुसऱ्या भागामधल्या, म्हणजे ज्याला मी विरक्तीचा भाग म्हणते त्याच्यामध्ये आहेत. ही सगळी नावं उच्चारली की आपल्या मनामध्ये काहीतरी एक आर्द्र तयार होतं. आणि या सगळ्या कवितांच्या संदर्भामध्ये कवीला जे जाणवलं आहे त्यांच्या जगण्यातलं, ज्याला गाभा म्हणूयात आपण, अशा प्रकारचं ते ह्या सगळ्या कवितांमधनं उमटलं आहे असं मला वाटतं. त्यामुळे प्रत्येकच कवितेबद्दल खरं म्हणजे बोलायला हवं, अगदी बारकाईने बोलायला हवं, पण
तळहातींच्या रेषांचे चित्रच जेव्हा विस्कटले, ब्रह्मसत्य हे कळले ना, पण जगमिथ्या हे पटले. आता मला तुमच्या या तळहातांच्या रेषांचा एक वेगळा संदर्भ लागला, जेव्हा तुमचं ज्योतिषाच्या अभ्यासाचं मला आत्ता इथे समजली आहे ही गोष्ट. टिकले तर चंदन म्हण, गळले तर वाळू म्हण. टिकले तर चंदन म्हण, गळले तर वाळू म्हण, भिनले तर अभंग म्हण. वा, भिनले तर अभंग म्हण, विसरलीस तर नुसतेच शब्द. हा निर्ममपणा कुठून येतो? हा एक प्रकारे आध्यात्मिक जाणीवेतून येतो की जगमिथ्या हे पटलंच आहे. त्यामुळे त्याची पुढची पायरी ही असते की नाही तर नुसतं शब्द म्हण, माझी काही हरकत नाही आहे. अट्टहास नाही आहे, वसूल करून घेण्याचा भाव नाही आहे. हे पण मला खूप महत्त्वाचं वाटतं की पुरुष असून पुरुषाकडून म्हणजे पुरुषी संवेदनशीलतेकडून सुद्धा एका समर्पणाची आस बाळगणारं असं हे संवेदनशील मन आहे, असं मला या कवितांमधनं दिसतं. शेवट करते. या ज्या विरक्तीच्या कविता आहेत त्या पुष्कळच मला प्रेमाच्या कवितांपेक्षा सुद्धा काकणभर सरस आहेत असं वाटलं, कारण पुन्हा ते अनोखं आहे, सहसा दिसत नाही ते. मावळतीची भगवी धूळ आणि भैरवीची झांजर भूल प्रत्येक चिंतनशील मनाला कधी ना कधी पडत असते, कवीलाही ती पडत असणार. आणि म्हणूनच या कवितांमधून त्याचं मन सहजपणे त्या पैलतिरीच्या गोविंदाला साथ घालतंय असं मला वाटतं. शांतपणे वाचाव्यात अशाच आहेत या कविता. हे जरासं लांबलेलं मनोगत पूर्ण करताना पुन्हा कवीचे शब्द आपल्यासमोर ठेवते. रे भगवंता, तुझ्यात मिसळो सर्व प्राण माझे चंचल, अस्तित्वातून फक्त उरो विठ्ठल 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 विठ्ठल. तर समारोप करताना तुमच्यावर त्याची कृपादृष्टी सतत राहो, तुमचा हात लिहिता राहो. ज्या प्रामाणिक प्रांजलपणे स्वतःला जे वाटतं, स्वतःच्या पिंडाशी प्रामाणिक राहून जे लिहावंसं वाटतं ते लिहायची शक्ती तुमच्यात कायम राहो, तुमचा संयम अबाधित राहो. आणि पुढच्या लेखनाला मनःपूर्वक शुभेच्छा.